नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना समाधान घेऊन येतोय बरं का. त्याचबरोबर प्रगती देणारा सुद्धा ठरू शकतो. अर्थात महिन्याच्या सुरुवातीला काही अडचणी, तणाव आणि थोडासा गोंधळ तुम्हाला जाणवू शकतो. पण महिना जसा जसा पुढे सरकेल तसं तशी परिस्थिती सुधारत जाईल आणि सकारात्मक बदल दिसून येईल. महिन्याच्या पहिल्या काही दिवसात कामाच्या ठिकाणी थोडीशी अस्थिरता जाणू शकते. मन एकाग्र राहणार नाही, कामात अडथळे येऊ शकतात आणि वरिष्ठांशी तुमचे मतभेद होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे या काळात शांतता राखणं, संयम बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. घाईत घेतलेले निर्णय पुढे त्रासदायक ठरू शकतात. मात्र महिन्याच्या मध्यावर येताच परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसून येईल. म्हणजेच काय, महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडा संयम ठेवायचा आहे. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला परिस्थितीत सुधारणा दिसेल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल. कामात प्रगती होण्याची चिन्ह दिसतील. काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, ज्याचा उपयोग तुम्ही योग्य प्रकारे केल्यास भविष्यात मोठा फायदा सुद्धा होऊ शकतो. जुन्या ओळखी किंवा संपर्क देखील या काळात तुम्हाला उपयोगी पडतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर महिन्याच्या सुरुवातीचा काळ थोडासा तणावाचा राहील आर्थिक बाबतीत, कारण काही अनपेक्षित खर्च तुमची वाट बघतायत. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं असेल. मात्र महिन्याच्या उत्तरार्ध उत्पन्नाचे नवे मार्ग सुद्धा देऊन जाऊ शकतो आणि आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक जीवनात सुरुवातीला काही गैरसमज होऊ शकतात. म्हणजेच काय, जे सुरुवातीला सांगितलं ना की महिन्याची सुरुवात थोडी तणावाची होईल, तर ती कशा प्रकारच्या तणावाची होईल, हेच नात्यांमध्ये तणाव किंवा कामाच्या ठिकाणी तणाव, अशाच तणावांनी महिन्याची सुरुवात होईल. पण एप्रिल महिन्याचा मध्य आणि एप्रिल महिन्याचा शेवट तुमच्यासाठी सुखद असणार आहे. सुरुवातीला मात्र लहान सहान गोष्टींवरनं वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवाद साधताना संयम, समजूतदारपणा आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी नातेसंबंधात गोडवा परत येईल आणि एकमेकांबद्दलचा विश्वास आणि अधिक दृढ होईल. कुटुंबातही सुरुवातीला काही तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. घरातील सदस्यांशी बोलताना शब्द जपून वापरणं गरजेचं आहे. तसं तर कर्क राशीच्या लोकांना न जपून बोला किंवा जपून वागा हे सांगण्याची गरज मुळीच नसते, कारण की मुळातच ती लोक प्रेमानेच वागतात सगळ्यांशी. त्यांच्यामध्ये संयमही भरपूर असतो. पण हो ना, कधी कधी माणूस वैतागतो, चिडतो आणि मग काहीतरी बोललं जातं. अशा ठिकाणी थोडंसं शांततेने घेण्याची गरज आहे. मात्र काळानुसार वातावरण शांत होईल, घरात आनंदाचे पुन्हा क्षण अनुभवता येतील. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना सुरुवातीला थोडासा विचलित करू शकतो. अभ्यास करणं कठीण जाईल, सातत्य ठेवणं कठीण जाईल, पण महिन्याच्या शेवटी मात्र चांगले परिणाम दिसतील. खास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ हळूहळू अनुकूलता देत जाईल. आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या एप्रिल महिन्यात तुम्हाला येणार नसली तरी मानसिक तणाव, थकवा, झोपेच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे योग्य विश्रांती, संतुलित आहार, हलका व्यायाम याकडे लक्ष द्यावं लागेल. या महिन्यात कर्क राशीच्या व्यक्तींना विशेषतः संयम, सकारात्मक दृष्टिकोन, शहाणपणाने निर्णय घेणं या गोष्टी आवश्यक असणार आहे. परिस्थिती शांत राहून विचारपूर्वक कृती केल्यास अडचणी सहज पार करता येतील. एकंदरीतच काय, एप्रिल 2026 हा महिना सुरुवातीला आव्हानात्मक असला तरी शेवट यश, स्थैर्य आणि समाधान देणारा ठरेल. योग्य वेळ साधून घेतलेले निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्ही या महिन्यात निश्चितच करत राहायला हवेत, कारण तेच तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातील. त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांनी स्वतःला कुणालाही गृहीत धरू देऊ नका. तुमचा चांगला स्वभाव, तुमचं मन मिळावं स्वभाव इतरांना तुम्हाला गृहीत धरायला भाग पाडतो आणि एकदा का लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं की मात्र तुम्हाला निराशा, त्याचबरोबर मन दुखावलं जाणं असे अनुभव येतात. त्यापेक्षा सुरुवातीपासूनच एक अंतर, एक लाईन आखून घेत जा. मान्य आहे की तुम्ही सरळ दृष्टिकोनातून सगळ्यांकडे बघता, तुमच्या मनात कुणाबद्दल हे कपट नसतं. पण स्वतःच्या भावनांचं संरक्षण करणं, स्वतःच्या भावनांना महत्त्व देणं हे सुद्धा नात्यामध्ये आवश्यक असतं. तुम्ही इतरांसाठी करत आहात आणि समोरचा मात्र न तुमच्या भावनांची कदर करतोय, नाही तुमच्या कृतीची कदर करतोय, तुमच्या कुठल्याही गोष्टीला महत्त्व देत नाहीये, तर अशा ठिकाणी मदत करायला जाऊ नका आणि अशा ठिकाणी स्वतःच्या भावना खर्च करू नका. कुठेतरी एक मर्यादा, एक लाईन आखणं अशावेळी आवश्यक असतं. त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांनी भावनिकदृष्ट्या सुद्धा मजबूत होणं गरजेचं असतं. माझीही रास कर्क आहे, तुमची रास कोणती आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.